नमस्कार, मी नेहा जोशी. प्लॅनेट इन रिव्ह्यू तो बनताय मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नुकताच येऊन गेलेला सो कॉल्ड बाप लेकाच्या नात्यातला तणाव दाखवणारा आणि अत्यंत हिंसेने भरलेला अतिशय अनागणनीय असा हिंदी चित्रपट आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि 2 दिवसापूर्वी आपल्या मराठीमध्ये बाप लेकाच्या वडील मुलाच्या नात्याचा खरोखरच एक रिअलिस्टिक आजच्या जमान्यातला मूवी आलेला आहे, ओले आले. चित्रपटाची कहाणी आहे बाप ओमकार लेले आणि त्याचा मुलगा आदित्य लेले. सो ओले आले हे असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. सो ओमकार लेले हा एक रिटायर्ड मस्तीत जगणारा माणूस आहे आणि याच्या विरुद्ध आदित्य लेले तरुण सळसळतं रक्त, आपल्याला सगळ्या देशांमध्ये आपला बिझनेस वाढवायचा आहे म्हणून दिवस रात्र काम करणारा मुलगा. तो आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने जगाचे विसरून जाणाऱ्या मुलाला त्याचा बाप म्हणजेच ओमकार लेले मध्ये मध्ये आठवण करून देत असतो की बाबा तू आयुष्य जगाला विसरून चाललेला आहेस, काम बाजूला ठेवून तू बाकी गोष्टींमध्ये पण इंटरेस्ट घे, माझ्यापाशी पण थोडा वेळ घालव. पण ध्येयाने झपाटलेला आदित्य लेले अर्थातच आपल्या वडिलांच्या ह्या बोलण्याकडे दुर्लक्ष ठेवून आपलं काम हे चालूच ठेवतो. आणि मग मात्र काही अनअवॉइडेबल, खरं तर खूप सॅड अशा काही कारणामुळे त्याला त्याचं हे काम बाजूला ठेवून आपल्या वडिलांबरोबर तो एका प्रवासाला बाहेर पडतो. ते दोघं जण या प्रवासामध्ये एकमेकांच्या अजूनच जवळ येतात आणि ज्याप्रमाणे प्रवासामध्ये आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ समजायला सुरुवात होते, आपल्या प्रायोरिटीची जाणीव होते, आपल्या व्यक्तिमत्वाची नव्याने परत ओळख व्हायला लागते. ज्या गोष्टी आपण विसरलो आहोत त्या परत आपल्याला आठवायला लागतात आपल्या स्वतःबद्दलच्या. तसंच काहीसं ह्या प्रवासामध्ये आदित्य लेलेच्या बाबतीत सुद्धा होतं. त्याला आपल्या प्रायोरिटीज हे काम नसून आयुष्यामध्ये अजूनही बरंच काही खूप सुंदर आणि खूप छान आहे याची जाणीव व्हायला लागते. या प्रवासातच वडील आणि मुलगा यांचं नातं जे आधी खूप छान आहेच आहे ते अजूनच खूप छान होतं, घट्ट होतं. ते एकमेकांचे अजून जवळचे मित्र बनतात आणि खूप मित्राप्रमाणे समरसून त्या प्रवासातले सगळे दिवस कसे जगतात ही कहाणी. अजून डिटेलमध्ये मी स्टोरी सांगायच्या जात नाही, नाहीतर मूवीची सगळी मजा निघून जाईल. ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर सिद्धार्थ चांदेकर ह्या मूवीमध्ये खरंच खूप चांगला दिसतो पण, आणि त्याची ऍक्टिंग पण खूप चांगली झालेली आहे. दिवसेंदिवस त्याच्या ऍक्टिंग मध्ये प्रचंड सुधारणा होतीये. हे बघून खरोखरच असं नक्की मी म्हणेन की मराठी चित्रपट सृष्टीला खरोखरच चांगला दिसणारा आणि चांगलं ऍक्टिंगही करणारा अभिनेता नक्की मिळालेला आहे. सायली संजीवनी सुद्धा तिच्या रोलमध्ये चांगलं ऍक्टिंग केलेलं आहे. सेम मकरंद अनासपुरे, त्याचा रोल छोटा आहे पण त्याने ॲज युजल चांगला केलेला आहे. सरप्राईज वॉज तन्वी आझमी. मला वाटतं मराठीमध्ये पहिल्यांदाच तिला एवढा मोठा लेन्थचा रोल मिळाला आणि तो तिने नक्कीच चांगला केलेला आहे. आता मुख्य अभिनेता ओमकार लेले च्या भूमिकेमधले नाना पाटेकर. नाना पाटेकर यांनी याच्या आधी सुद्धा जीवनावरती धडे देणारे, जीवनावरती भाष्य करणारे, जीवनातल्या प्रायोरिटीज वगैरे सांगणारे ह्या प्रकारचे अनेक रोल त्यांनी केलेले आहेत. हिंदीमध्ये जसं फॉर एक्झाम्पल थोडासा रुमानी हो जाए, आणि याच्यामध्ये त्यांचा एक टिपिकल नाना पाटेकर टोन आणि नाना पाटेकरचं डायलॉग डिलिव्हरी आपल्याला दिसते. त्यामुळे खरं तर हा मूवी बघण्याआधी मला असं कुठेतरी वाटत होतं की ह्या मूवीमध्ये नाना पाटेकर यांनी त्यांचा हा टोन किंवा ही टिपिकल नाना पाटेकर ही ऍक्टिंग सोडून काहीतरी आपल्याला वेगळं दाखवावं की, पण ह्याच्यामध्ये मात्र मला तरी सेम नाना पाटेकर दिसले जे या आधीच्या ह्या टाईपच्या त्यांच्या रोलमध्ये दिसले. पण हेही तितकंच खरं की हा जो रोल आहे हा नाना पाटेकर यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही ऍक्टरनी इतका चांगला नक्कीच केला नसता. ऍक्च्युली मूवी सुरू होतं थोड्या गमतीदार प्रसंगांनी. आपल्याला हा चित्रपट विनोदी आहे का की काय असं वाटायला लागतं. मग हळूहळू हळूहळू तो इमोशनल व्हायला लागतो आणि एंडला तर एकदमच खूप जास्त इमोशनल होऊन जातो हा मूवी. काही विनोदी डायलॉग्स आहेत ते अगदीच फ्लॅट आहेत, पण काही काही विनोदी पंचेस खरंच खूप छान आहेत. अगदी मनापासून आपल्याला नक्कीच हसायला येतं. एंडला एक ट्विस्ट दिलेली आहे. खरं तर मूवी जसजसा पुढे सरकतो तसतसं आपल्याला थोडा असा काहीतरी घडेल असं वाटायला लागतं, पण ते घडू नये असंही आपण मनात थोडंसं विचार करायला लागतो. पण एंडला मात्र ते होतच आणि आपल्याला हा मूवी मग खूपच इमोशनल करून जातो. 1-2 गाणी पण चांगली आहेत आणि त्याचं पिक्चरायझेशन पण खूप छान केलेलं आहे. मूवीचा बेस्ट पार्ट म्हणजे सिनेमॅटोग्राफी. बर्फाच्छादित हिमालयाची भव्यता आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग ह्या मूवीमध्ये कॅमेऱ्याने खूपच छान टिपलेला आहे.
मूवीचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही विपुल मेहता यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतंय की लेखन आणि दिग्दर्शनातला एक बॅलन्स खूप चांगल्या प्रकाराने साधला गेलेला आहे. त्यामुळे पिक्चर असा कुठेही इकडे तिकडे भरकटत नाही आणि याच्यात जे बापलेकाचं मुख्य नातं दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा जीवनावरचं भाष्य करण्याचा, जीवन कसं जगायला पाहिजे हे सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, या मूवीच्या ध्येयापासून हा मूवी इकडे तिकडे जात नाही, भरकटत नाही कुठेही आणि शेवटपर्यंत ह्या मूवीचा जो मेन विषय आहे तो टिकून राहतो. मूवीमध्ये फ्लॉज पण आहेत, पण तरी सुद्धा या मूवीमध्ये जो संदेश दिलेला आहे की जसं सोशल मीडियावरती म्हणजे व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीमध्ये जी काही वाक्य आपण नेहमी वाचतो ती आता खरोखरच आचरणात आणण्याची वेळ झालेली आहे. इट्स हाय टाइम नाऊ. सोशल मीडियावरती आपण जेवढे कार्यरत असतो, ह्या सोशल मीडियाला खरं तर बाजूला ठेवून खरोखर सोशली आपण तितके ऍक्टिव्ह होण्याची गरज कशी आहे. आपल्या आई वडिलांना, आपल्या मित्रमंडळींना, आपल्या हॉबीजना सुद्धा वेळ देण्याची, ते सुद्धा आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ऍड करण्याची खरी गरज कशी आता निर्माण झालेली आहे ह्याच्यावरती हा चित्रपट खूप छान भाष्य करतो. आणि मला वाटतं हा मूवी बघितलेल्या प्रत्येक माणसाला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव नक्कीच होईल. घरच्या सगळ्यांनी बसून बघण्यासारखा मूवी आहे. याला मी 3 स्टार नक्की देईन. थांबते, पुन्हा भेटू. तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड कीप लिव्हिंग युअर लाईफ टू द फुलेस्ट.